तर आज आपण लर्न करायलो मेटल्स अँड नॉन मेटल्स म्हणजे धातू आणि अधातू. आता सर्वात अगोदर आपण मेटल बद्दल बोलू. मेटल अर्थातच धातू आणि धातूंच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म आपण शिकणार आहोत. ज्यामध्ये पहिला गुणधर्म आहे की धातू जी आहे हे सामान्य अवस्थेमध्ये सामान्य तापमानाला किंवा कक्ष तापमानाला, त्याला रूम टेम्परेचर म्हणू आपण, तर कोणत्या फिजिकल स्टेट मध्ये असतात म्हणजे कोणत्या भौतिक अवस्थेमध्ये असतात, तर त्यांची भौतिक अवस्था आहे सॉलिड. म्हणजे धातू सामान्यतः कोणत्या अवस्थेमध्ये असतात, स्थायू अवस्थेमध्ये असतात. परंतु याला एक्सेप्शन म्हणजे काही अपवाद आहेत. मग ते अपवाद कोण आहे? एक आहे Hg. Hg म्हणजे कोण? मर्क्युरी. आणि Ga म्हणजे कोण? गॅलियम. तर हे असे दोन मेटल आहेत की जे रूम टेम्परेचरला, कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेमध्ये असतात? लिक्विड म्हणजे द्रव अवस्थेमध्ये असतात. बाकीचे सर्व धातू हे स्थायू अवस्थेमध्ये असतात. त्यानंतर धातूंचा पुढचा गुणधर्म आहे लस्टर. म्हणजे धातूंचे जे पृष्ठभाग आहे यांना काय असते? चकाकी असते. त्या गुणधर्माला काय म्हणायचं? लस्टर. तिसरा आहे हार्डनेस. म्हणजे धातू हे सामान्यतः कसे असतात? कठीण असतात. परंतु याला काही अपवाद आहेत. ते आहेत सोडियम आणि पोटॅशियम. Na म्हणजे कोण? सोडियम. आणि के म्हणजे पोटॅशियम. हे असे धातू आहेत की जे कठीण नाही, ते इतके मऊ आहे की त्याला आपण सहज चाकूने सुद्धा काय करू शकतो? कट करू शकतो. त्यानंतर आहे डक्टिलिटी. डक्टिलिटी हा गुणधर्म काय आहे की धातू जे आहे तर या धातूंची आपल्याला काय करता येते? तार सुद्धा तयार करता येते. जसं की कॉपर असेल, तांबे, इव्हन सोन्याची सुद्धा तार तयार करता येते, चांदीची सुद्धा तार तयार करता येते ना. हे म्हणजे असे काही धातू आहेत की ज्यांचा आपण काय करू शकतो? तार तयार करू शकतो. धातूच्या या गुणधर्माला काय म्हणायचं? डक्टिलिटी. त्यानंतर आहे मॅलेबिलिटी. मॅलेबिलिटी म्हणजे काय की धातूंना ठोकून आपण त्याचा पातळ पत्रा सुद्धा तयार करू शकतो. मग एखाद्या सबस्टन्सला जेव्हा आपण त्याच्यावर हॅमरिंग करून त्याचं जर थिन शीट, पातळ पत्रा जर तयार करत असेल तर त्या गुणधर्माला म्हणायचं मॅलेबिलिटी. आणि सर्व धातूमध्ये मॅलेबिलिटी हा गुणधर्म असतो. त्यानंतर आहे कंडक्शन ऑफ हीट. की धातू जे आहे तर यामधून उष्णतेचं जे वहन आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने होतं. इव्हन तुम्हाला माहित आहे की उष्णतेचे जे संक्रमण आहे ना, कंडक्शन असेल, वहन असेल, हे धातूमधून सहज होतं. परंतु इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला विचारले की बेस्ट कंडक्टर कोण आहेत, म्हणजे अशी उत्तम सुवाहक कोण आहे असं जर प्रश्न विचारला तर त्यामध्ये तुम्ही तीन घ्यायचं. एक आहे Ag म्हणजे सिल्वर, त्यानंतर Cu म्हणजे कॉपर, आणि Al म्हणजे काय घ्यायचा? अल्युमिनियम. तर हे असे काही धातू आहेत की जे उष्णतेचे चांगले सुवाहक आहेत. परंतु यामध्ये धातू असा आहे Pb, ज्याला आपण लीड म्हणतो, हे की नाही, शिशे. तर हा एक अपवाद असा आहे की त्यामधून उष्णतेचं वहन होत नाही. त्यानंतर आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे विद्युतचं जे वहन आहे तर हे विद्युतचं वहन धातूंमधून सहज होतं, है ना. सो ज्या पद्धतीने आपण पाहिलं की मेटल्स हे गुड कंडक्टर ऑफ हीट आहे, तसंच ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी सुद्धा आहे. कारण बरेचसे वायर जे आहेत ते आपण मेटल पासून तयार करत असतो. आता यामध्ये सुद्धा एक मेटल अपवाद आहे. तो कोणता आहे? लीड, शिशे, ज्याची संज्ञा आहे Pb, की ज्यामधून हीटचं पण कंडक्शन होत नाही आणि इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा कंडक्शन होत नाही. त्यानंतर आहे डेन्सिटी. म्हणजे धातू जे आहे तर धातूंना उच्च घनता असते. हाय डेन्सिटी असणं हे मेटलचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. परंतु यामध्ये सुद्धा काही अपवाद आहेत. सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे असे काही मेटल्स आहेत की ज्यांची डेन्सिटी लो आहे. म्हणजे कमी घनता असणारे धातू कोणते? तर सोडियम, पोटॅशियम आणि लिथियम.
यामध्ये लिथियमची घनता जर पाहिली आपण तर पाण्यापेक्षा सुद्धा कमी आहे. किती आहे? 0.53 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. वॉटरची घनता 1 असते. वॉटरच्या घनतेपेक्षा सुद्धा कमी घनता आपल्याला कोणाची दिसून येईल? लिथियमची. ते आहे 0.53 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब किंवा क्युबिक सेंटीमीटर असल्यामुळे सीसी शब्द वापरलेला आहे. त्यानंतर धातू जे आहे तर त्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हा हाय असतो. म्हणजे धातूंना जर आपल्याला मेल्ट करायचं असेल, वितळवायचं असेल तर किंवा त्यांना बॉइलिंग करायचं असेल तर त्यांचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा खूप जास्त आहे. परंतु यामध्ये काही एक्सेप्शन सुद्धा आहेत. पहा कोणते कोणते आहेत? मर्क्युरी, गॅलियम, सोडियम आणि पोटॅशियम हे असे काही मेटल्स आहेत की ज्यांचा बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट कसा आहे? लो आहे. हे वगळता बाकी सर्व धातूंचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे हा जास्त आहे. त्यानंतर सोनोरिटी एक अशी प्रॉपर्टी आहे की धातूला जर आपण स्ट्राईक केलं तर त्याच्यातून काय निर्माण होतो? साऊंड, ध्वनी निर्माण होतो. या गुणधर्माला काय म्हणायचं? सोनोरिटी. जसं की आपल्या शाळेतली बेल हे की नाही. शाळेतली बेल जी आहे तर या बेलचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला माहित आहे की आपण एक मेटलवर दुसरा मेटल स्ट्रिक केला की आवाज तयार होतो. म्हणजे सोनोरिटी हा गुणधर्म सुद्धा मेटल मध्ये असतो. त्यानंतर नॉन मेटल जर पाहिलं आपण तर त्यांची फिजिकल स्टेट जर पाहिली आपण तर काही तिन्ही प्रकारच्या फिजिकल स्टेट दिसतील आपल्याला. जसं की कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस हे तीन आपल्याला सामान्य तापमानाला कोणत्या अवस्थेमध्ये दिसतील? सॉलिड, स्थायू अवस्थेमध्ये. ब्रोमीन हा असा अधातू आहे जो कोणत्या अवस्थेमध्ये असतो? लिक्विड. त्यानंतर हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन हे अधातू कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेमध्ये आहे? गॅसियस स्टेट मध्ये आहे. आता अधातूंचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये लस्टर म्हणजे चकाकी नसते. परंतु आयोडीन आणि डायमंड हे त्याचे अपवाद आहे. कारण आयोडीन आणि डायमंड यांचं वैशिष्ट्य आहे की हे अधातू असताना सुद्धा त्यांना चकाकी आहे. डायमंड तुम्हाला माहित आहे त्याला आपण हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स म्हणतोय ना, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ. ठीक आहे नाही, त्याला चकाकी सुद्धा असते. ब्रिटलनेस, धातू जे आहेत ना हे थोडेसे ठिसूळ असतात, सहज फुटतात. त्याच्यात स्पेशल कोणते? सॉलिड नॉन मेटल म्हणजे स्थायू रूप अवस्थेमध्ये असणारे जे अधातू आहे हे ठिसूळ असतात. त्यांचा तो गुणधर्म आहे ब्रिटलनेस. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक्सेप्शन आहे. कोण आहे? डायमंड. डायमंड ब्रिटल आहे का? नाही. उलट डायमंड जो आहे तर हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स. त्यामुळे तो एक्सेप्शन येईल. नायदर डक्टाइल नॉन मॅलेबल म्हणजे अधातूंची तार पण तयार करता येत नाही आणि पातळ पत्रा पण तयार करता येत नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये मॅलेबिलिटी आणि डक्टिलिटी हे गुणधर्म आहेत का? नाही. त्यानंतर अधातू जे आहे हे बॅड कंडक्टर्स आहेत हीट अँड इलेक्ट्रिसिटीचे. पण याच्यात लक्षात ठेवा हा जो ग्राफाइट आहे तर हा कशाचा बॅड कंडक्टर आहे? बॅड कंडक्टर ऑफ हीट. मात्र म्हणजे याच्यातून हीट वाहत नाही ग्राफाइट मधून, पण काय वाहते? इलेक्ट्रिसिटी वाहते. येते लक्षात. पण डायमंड जर पाहिलं तर डायमंड मधून हीट वाहते मात्र इलेक्ट्रिसिटी वाहत नाही. आला दोघांतला फरक लक्षात. सो ग्राफाइट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, डायमंड इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. मात्र हे दोन सोडले तर बाकीचे नॉन मेटल्स हे बॅड कंडक्टर असतात, म्हणजे ते दुर्वाहक आहे उष्णता आणि विद्युतचे. ओके. त्यानंतर स्थायूंची घनता कशी पाहिली होती आपण? हाय. पण स्थायूंची नाही तर धातूंची घनता खूप जास्त असते, पण अधातूंची घनता ही अतिशय कमी असते. लो डेन्सिटी आणि मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट, द्रवणांक आणि उत्कलनांक हा सुद्धा अधातूंचा कमीच असतो. परंतु यामध्ये दोन एक्सेप्शन आहे, कार्बन आणि बोरॉन. सी म्हणजे कार्बन, डी स्टँड फॉर
बोरॉन हे असे अधातू आहेत की ज्यांचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हाय आहे, जास्त आहे. बाकीच्या अधातूंचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा कमी असतो. ओके. आता मेटॅलॉइड्स ज्यांना आपण सेमी मेटल धातू सदृश्य म्हणतो, की जे धातू आणि अधातू दोन्हींची गुणधर्म शो करतात. मग त्यांची नावं आणि संज्ञा माहित पाहिजे आपल्याला. आर्सेनिक संज्ञा आहे एएस, सिलिकॉनची संज्ञा आहे एसआय, जर्मेनियमची आहे जीई आणि अँटीमनीची आहे एसडी. हे सर्वच्या सर्व कोण आहेत? धातू सदृश्य, ज्यांना इंग्रजीमध्ये सेमी मेटल किंवा मेटॅलॉइड्स म्हणायचं. आता हे पाहिल्यानंतर आता आपण मेटलची काही गुणधर्म पाहू. पहिल्यांदा आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मेटलचे एक वैशिष्ट्य आहे की जेव्हा आयनिक बंध तयार होतात, आयनिक बॉन्ड, अशा वेळेस ते इलेक्ट्रॉनला काय करतात? डोनेट करतात. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे त्याचा लॉस करतात आणि म्हणून मेटल जे आहे हे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आयन्स तयार करतात. जसं की पहा आता सोडियम, मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11, मॅग्नेशियमचा 12, अल्युमिनियमचा 13. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा 2, 8, 1 सोडियमचा, मॅग्नेशियमचा 2, 8, 2, अल्युमिनियमचा 2, 8, 3. म्हणजे मेटल जे आहेत ना यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात. 4 किंवा त्यापेक्षा जास्त असतात का? नाही. तर कोणत्याही मेटलला इलेक्ट्रॉनचा लॉस करावा लागतो. इलेक्ट्रॉन लॉस करून ते अष्टक पूर्ण करतात. काय पूर्ण करतात? अष्टक पूर्ण करतात आणि स्वतःचे कॅटायन म्हणजे धन आयन तयार करतात. म्हणून त्यांना आपण इलेक्ट्रो पॉझिटिव्ह म्हणलो. तर हे मेटलचं पहिलं वैशिष्ट्य लक्षात आलं की त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 पासून ते 3 पर्यंत इलेक्ट्रॉन असतात. 4 किंवा त्यापेक्षा जास्त असतात का? नाही. आणि ते धन आयन निर्माण करतात इलेक्ट्रॉनला डोनेट करून. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ आयन्स. आता पहा सोडियम आहे. सोडियमचा आपण आयन घेतला तर सोडियमनं एका इलेक्ट्रॉनचा लॉस केला तर त्याच्यावर काय आला बरं? 1 प्लस चार्ज झाला, Na+. हा झाला त्याचा कॅटायन. मग हा कॅटायन निर्माण होताना त्यानं किती इलेक्ट्रॉनचा लॉस केला? एका इलेक्ट्रॉनचा. सेम पद्धतीनं मॅग्नेशियम पहा. मॅग्नेशियम कडे बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. मग अष्टक पूर्ण करण्यासाठी त्यानं 2 इलेक्ट्रॉनचा लॉस केला. मग काय झालं बरं? त्याचा जो कॅटायन तयार होईल तो काय तयार होईल? Mg2+. कारण 2 इलेक्ट्रॉन कमी झाले. जितके इलेक्ट्रॉन कमी होईल तितका धनप्रभार घ्यायचा. अल्युमिनियम किती इलेक्ट्रॉनचा लॉस करेल? 3 इलेक्ट्रॉनचा. म्हणून त्याचा कॅटायन काय असेल? Al3+ आणि 3 इलेक्ट्रॉनचा तो लॉस करेल. म्हणजे हे जे Na+, Mg2+, Al3+, हे जे ऑक्सिडेशन स्टेट किंवा व्हॅलेन्सी तुम्हाला दिसत आहे हे कशावर डिपेंड आहे बरं? की त्या मेटलच्या ऍटमनं किती इलेक्ट्रॉनचा काय केला? लॉस केला, है ना. आणि यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जनरली जे मेटल आहे हे इलेक्ट्रॉनचा लॉस करायले म्हणून ते काय तयार करतात? स्वतः ते कसे आहेत? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे आणि स्वतः कशाची निर्मिती करायला? ते कॅटायन म्हणजे धन आयनची निर्मिती करतात. त्यानंतर रिॲक्शन जर पाहिली आपण मेटलची ऑक्सिजन सोबत तर पहा मेटल जनरली ऑक्सिजन सोबत काय तयार करतात? मेटल ऑक्साईड. जसं की पहा आता मी सोडियम घेतला. सोडियमची रिॲक्शन तुम्ही ऑक्सिजन सोबत केली ना तर यापासून तयार होतो पहा Na2O. आता ही रिॲक्शन बॅलन्स करताना मी इथं 4 वापरणार आणि तयार होताना 2Na2O तयार झाले. आता मेटल होता ऑक्सिजन सोबत जेव्हा रिॲक्शन झाली तेव्हा त्या काय केलं? स्वतःचा ऑक्साईड तयार केला. सोडियम ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे? Na2O. कारण सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे आणि ऑक्सिजनची किती आहे? 2. व्हॅलेन्सी एक्सचेंज झाल्यामुळं इथं फॉर्म्युला होतो Na2O. ओके, लक्षात आलं? सोडियमची व्हॅलेन्सी 1 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे. व्हॅलेन्सी एक्सचेंज मुळे फॉर्म्युला काय होतो? Na2O. ठीक आहे. तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे? ऍक्च्युअली रिॲक्शन तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही, फक्त समजून सांगितले
की मेटल जेव्हा ही ऑक्सिजन सोबत तयार होतील तेव्हा ते काय तयार करतील, मेटल ऑक्साईड. आता मेटल ऑक्साईडचं एक वैशिष्ट्य आहे की यांचं जे नेचर असतं ना, स्वरूप, हे कसं असतं, बेसिक. कसं असतं, बेसिक. म्हणून ते बेस म्हणून कार्य करतात. जसं की पहा, आता सोडियम ऑक्साईड घेतला मी. सोडियम ऑक्साईडची रिॲक्शन तुम्ही वॉटर सोबत जर केली ना, तर त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं NaOH. NaOH काय नाव आहे त्याचं, सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड कोण आहे, स्वतः बेस, अम्लारी आहे. मग याचा अर्थ काय झाला की मेटलचे ऑक्साईडची रिॲक्शन जेव्हा ही वॉटर सोबत होईल तेव्हा काय तयार करायला येते, बेस तयार करायला. बरोबर आहे का. म्हणून त्यांचं नेचर मी कसं सांगितलं तुम्हाला, बेसिक. म्हणजे मेटलचे ऑक्साईड हे कसे आहेत, आम्लारी धर्मी है ना, बेसिक आहेत. आता मेटलचा ऑक्साईड घ्या तुम्ही, एखाद्या ऍसिड सोबत रिॲक्शन करा, सॉल्ट आणि वॉटरचं फॉर्मेशन करतं. आता ही जी रिॲक्शन आहे ना, या रिॲक्शनला म्हणायचं न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. काय म्हणायचं, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. मेटलचा ऑक्साईड हाच घेऊ आपण, Na2O. एखादा ऍसिड घेऊ आपण, HCl. तर पहा काय होईल बरं, इथं जर मी 2 वापरले तर 2 Na आणि 2 Cl काय तयार करतील, 2 NaCl. उरलेले 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन काय तयार करतील, H2O. आता सोडियम क्लोराईड हा काय आहे, सॉल्ट. H2O कोणाचं रेणूसूत्र आहे, वॉटर. म्हणजे मेटल ऑक्साईड ची रिॲक्शन जेव्हा आपण ऍसिड सोबत केली तेव्हा त्यानं काय तयार केला, सॉल्ट अँड वॉटर. सॉल्ट पण तयार झाला, NaCl. वॉटर तयार झाला. आता या रिॲक्शन मध्ये तयार काय झालं, सॉल्ट अँड वॉटर. दुसरा घटक कोण होता, ऍसिड. याचा अर्थ पहिला घटक हा काय असला पाहिजे, बेस असला पाहिजे. कारण न्यूट्रलायझेशन रिॲक्शन काय सांगते माहिती का आपल्याला, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन सांगते की ऍसिडची रिॲक्शन जर बेस सोबत होत असेल तर तयार होताना कोण कोण तयार होतं, साल्ट आणि वॉटर तयार होतं. हे वैशिष्ट्य कोणत्या रिॲक्शनचं आहे, न्यूट्रलायझेशन. इथं पहा, सॉल्ट आणि वॉटर तयार झाले, एक जण ऍसिड होता म्हणजे 100% दुसरा हा काय असला पाहिजे, बेस असला पाहिजे. हे इथं एकदा प्रूव्ह झालं. आणि दुसरं प्रूव्ह कसं केलं मी, की सोडियम ऑक्साईडची रिॲक्शन वॉटर सोबत केली तेव्हा इथं एक बेस तयार झाला ज्याचं नाव काय आहे, सोडियम हायड्रॉक्साईड. इथं सुद्धा प्रूव्ह होतं की जे मेटलचे ऑक्साईड आहे त्यांचं नेचर कसं असतं, बेसिक असतं. त्यानंतर रिॲक्शन विथ ऍसिड. मेटलची रिॲक्शन जर तुम्ही डायल्यूट ऍसिड सोबत केली तर ते काय तयार करतात, सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. जसं की एक मेटल घेतो मी, सोडियम, त्याची रिॲक्शन आपण HCl या डायल्यूट ऍसिड सोबत करू. तिथं काय होतं, इथं 2 वापरावं लागेल आपल्याला. तयार होताना सॉल्ट जो तयार झाला तो काय तयार झाला, सोडियम क्लोराईड. आणि 2 हायड्रोजन, अर्थातच इथं कोणता गॅस लिबरेट झाला, हायड्रोजन गॅस. म्हणजे जेव्हाही मेटलची रिॲक्शन डायल्यूट ऍसिड सोबत होईल तेव्हा 100% कोण तयार होतो, सॉल्ट. इथं कोण सॉल्ट तयार झाला, सोडियम क्लोराईड, NaCl तयार झाला. आणि बाहेर कोण पडला, हायड्रोजन गॅस. आणखीन एक रिॲक्शन घेऊ आपण, Mg घेऊ आपण, मॅग्नेशियम प्लस HCl. तुम्हाला माहित आहे मॅग्नेशियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय आहे, MgCl2. आणि बाहेर कोण पडणार आहे, हायड्रोजन गॅस. Mg 1 ला 1 झाला, क्लोरीन किती लागले आपल्याला, 2. मग 2 हायड्रोजन म्हणजे H2 तयार झाला. म्हणजे ही रिॲक्शन काय झाली, बॅलन्स. म्हणजे अशा रिॲक्शन तुम्हाला काय करता पाहिजे, बॅलन्स. तर शिकायचं काय होतं आपल्याला, की जेव्हाही मेटलची रिॲक्शन डायल्यूट ऍसिड सोबत होईल तेव्हा काय काय तयार होतं, सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस. त्यानंतर रिॲक्शन विथ वॉटर. आता जास्तीत जास्त मेटल जे आहे हे वॉटर सोबत रिॲक्टच होत नाही. तुम्ही पहा, सोने, चांदी यांना पाण्यामध्ये ठेवलं काय होतं का, नाही होत, रिॲक्शन होत नाही. परंतु सोडियम आणि पोटॅशियम हे असे काही मेटल्स आहेत की ज्यांची रिॲक्शन
थंड पाण्यासोबत होते, कोल्ड वॉटर H2O, अशा वेळेस काय तयार करतात ते मेटलचा हायड्रॉक्साईड तयार करतात आणि प्लस काय बाहेर पडतो हायड्रोजन गॅस. जसं की पहा मी सोडियम घेतो, सोडियमची रिॲक्शन मी वॉटर सोबत केली की मेटलचा हायड्रॉक्साईड, मेटल कोण आहे सोडियम, त्याचा हायड्रॉक्साईड कोण आहे NaOH आणि प्लस कोण बाहेर पडला इथं हायड्रोजन गॅस. आता H2O आपल्याला किती लागायले 4, म्हणून इथं किती घेणार मी 4, 2 ऑक्सिजन 2 सोडियम. आणि ही रिॲक्शन बॅलन्स करून तुम्ही पुढे शिकणार आहे. फक्त सध्या लक्षात घ्या की सोडियमची रिॲक्शन मी वॉटर सोबत केली, त्यानं काय तयार केला सोडियम हायड्रॉक्साईड आणि बाहेर कोण पडला हायड्रोजन गॅस. सेम पद्धतीनं जर मी Mg घेतला असता, मॅग्नेशियमची रिॲक्शन वॉटर सोबत केली असती तर इथं तयार झाला असता मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि कोणता गॅस बाहेर पडला असता हायड्रोजन गॅस. मग इथं आता तर रिॲक्शन बॅलन्स करता इथं 2 वापरावं लागेल मला. आता ती रिॲक्शन बॅलन्स झाली. मॅग्नेशियम मेटलची रिॲक्शन वॉटर सोबत केली, का तयार झाला मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि प्लस हायड्रोजन गॅस. सो नियम काय शिकला तुम्ही, सोडियम मेटल वॉटर सोबत रिॲक्ट झाले तेच आहेत, फक्त वॉटर सोबत रिॲक्ट होणारे तेच मेटल हायड्रॉक्साईड तयार करते आणि बाहेर काय पडतो हायड्रोजन गॅस. पण मॅग्नेशियमचं एक वैशिष्ट्य आहे की वरच्या रिॲक्शन मध्ये आपल्याला हे जे वॉटर आहे ना, एक काम करू आपण लक्षात घ्या, हे जे थोडं करायचं नाही. एक लक्षात घ्या, हे जे मी वॉटर घेतलं नाही तर हे वॉटर कोणतं वॉटर आहे बरं कोल्ड वॉटर. कोणतं आहे कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाणी आहे. थंड पाण्यासोबत कोणाकोणाची रिॲक्शन होते सोडियम आणि पोटॅशियमचे होते. तर आपण काय करू वाटल्यास थोडस माझ्याकडून मिसिंग झालं इथं. ओके नो प्रॉब्लेम. आपण काय करू इथं पोटॅशियम घेऊ का, कोण घेऊ इथं आपण पोटॅशियम. मग आता रिॲक्शन बरोबर होते आपली. सोडियम जमणार नाही इथं, कारण इथं आपलं दिलं पण होतं सोडियम आणि पोटॅशियम दिले होते. सोडियम आणि पोटॅशियम घेतला मी. पोटॅशियम घेतल्यामुळे इथं फॉर्म्युला बदलेल. फॉर्म्युला काय असेल बरं पोटॅशियम हायड्रॉक्साईड, त्याचा फॉर्म्युला आहे KOH. काय आहे फॉर्म्युला KOH. मग KOH आहे 2 ला 2 पोटॅशियम घेतले, बाकी रिॲक्शन जर पाहिलं तुम्ही तर बॅलन्स झालेली. ठीक आहे. मग आता थंड पाण्यासोबत रिॲक्शन कोणाची झाली फक्त सोडियम आणि पोटॅशियम. त्यानंतर मॅग्नेशियम जे आहे त्याची रिॲक्शन ही कोल्ड वॉटर म्हणजे थंड पाण्यासोबत होत नाही, मात्र कोणासोबत होते स्टीम म्हणजे पाण्याची जर वाफ असेल त्याच्यासोबत होते. काय तयार होतं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस. मॅग्नेशियम प्लस स्टीम. आता पाणी स्टीम जरी असेल त्याचं वेलोग सुद्धा बदलणार आहे का नाही. फक्त इथं काय झालं की पाणी इथं लिक्विड स्टेट मध्ये होतं, इथं कोणत्या स्टेट मध्ये आहे गॅसियस स्टेट मध्ये आहे. मग इथं सुद्धा मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला मी तुम्हाला आत्ताच सांगितला आणि प्लस काय तयार होतो हायड्रोजन गॅस. फक्त इथं वॉटर किती घ्यावं लागेल आपल्याला 2 घ्यावं लागतील रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे. आणि सर्वात शेवटी नॉन मेटलच्या आपण केमिकल प्रॉपर्टीज बद्दल बोलू. ठीक आहे. नॉन मेटल बद्दल जेव्हा आपण बोलायलो तर याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काही एलिमेंटचं बघणार आहोत. जसं की पहा नायट्रोजन आहे त्याचा नंबर किती आहे 7, ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आणि क्लोरीनचा किती माहिती आहे 17. तर आता त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. नायट्रोजनचं काय आहे 2,5, ऑक्सिजनचा आहे 2,6, क्लोरीनचा आहे 2,8,7. काय आहे 2,8,7. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं तर अधातूंच्या बाह्यतल कक्षेमध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन भेटत आहे बरं 5, 6, 7. मेटल मध्ये किती भेटले होते 1, 2, 3. कशाला मग फरक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा. त्यानंतर आहे फॉर्मेशन ऑफ आयन्स.
आता आयन कसे तयार करतात पहा. जसं की पहा, मी नायट्रोजन जर पाहिलं तर मला सांगा आता नायट्रोजनला अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे बरं? 3 इलेक्ट्रॉनची, है ना. मग आता हा, जसं मी तुम्हाला म्हणलं होतो की मेटल हे इलेक्ट्रॉनचा काय करतात? लॉस करतात. इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह, है ना. बरोबर कॅटायन तयार करतात. तसे नॉन मेटलच्या ऍटमचं वैशिष्ट्य आहे की ते इलेक्ट्रॉन काय करतात? गेन करतात, ते स्वीकार करतात. स्वीकार केल्यामुळे त्यांच्यावर धनप्रभार येईल का? नाही. कोणत्या प्रभार येईल? ऋण प्रभार. कारण इलेक्ट्रॉन सुद्धा ऋण प्रभार आहे, म्हणजे हे अनायन तयार करतात. अनायन. आणि जितके इलेक्ट्रॉन यांना लागतील तितका -4 त्यांच्यावर द्यायचा. जसं की पहा, आता मला सांगा नायट्रोजनला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 3. म्हणून किती? पहा N. आता नायट्रोजन काय करेल? तर नायट्रोजन आता 3 इलेक्ट्रॉनचा स्वीकार करेल आणि त्याचा जो आयन तयार होईल तो काय असेल? N3- किंवा त्याला आपण मायनस 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 असं पण लिहू शकतो. येते लक्षात? ऑक्सिजन जर घेतला आपण तर ऑक्सिजनचा एक ऍटम त्याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची. मग 2 इलेक्ट्रॉनचा यानं गेन केला की ऑक्सिजनचा जो अनायन तयार होतो तो काय तयार होतो? O2- किंवा त्याला तुम्ही O- असंही लिहू शकता. क्लोरीन संदर्भात जर पाहिलं आपण 7 आहे. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी किती लागायला? एकच. सो 1 इलेक्ट्रॉनचा गेन केल्यावर काय तयार व्हायला? Cl-. तर हे जे तयार झालेत ना हे एनायन आहेत. काय आहेत? एनायन. कारण हे निगेटिव्हली चार्ज आयन आहेत. त्यांनी इलेक्ट्रॉनला काय केला? गेन केला. आणि नॉन मेटल त्याच्यामुळे जनरली कसे असतात? इलेक्ट्रो निगेटिव्ह. कसे असतात? इलेक्ट्रॉन निगेटिव्ह. कारण ते इलेक्ट्रॉनचा काय करतात? गेन करतात. ओके, हे लक्षात. त्यानंतर रिॲक्शन विथ ऑक्सिजन. आता नॉन मेटल जे आहे तर त्यांची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होऊन काय तयार होतात? नॉन मेटल ऑक्साईड. जसं की आता आपण घेतला एखादा नॉन मेटल, सपोज मी घेतला कार्बन. तर कार्बनची रिॲक्शन तुम्ही ऑक्सिजन सोबत केली तर काय तयार होतो? CO2. काय तयार झाला? कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड हा इथं जो तयार झाला हा नॉन मेटलचा ऑक्साईड आहे, पण याचं नेचर जर पाहिलं आपण तर हे कसं आहे? ऍसिडिक. कसं आहे? ऍसिडिक. मग हे ऍसिडिक नेचर कसं आहे हे सिद्ध करावं लागत ना. तर ते नेचर पहा कसं आहे. पहा, CO2 घेतला मी, वॉटर सोबत जर रिॲक्शन तयार झाली तर इथं तयार होतो पहा H2CO3, ज्याचं नाव आहे कार्बोनिक ऍसिड. काय नाव आहे? ऍसिड. मग आता मला सांगा CO2 न जेव्हा वॉटर सोबत रिॲक्ट झाला काय तयार केला? ऍसिड तयार केला ना. कोणता ऍसिड तयार केला? कार्बोनिक ऍसिड. म्हणजे याचा अर्थ इथं मी जे सांगितलं होतं की नॉन मेटलचे ऑक्साईडचं नेचर कसं आहे? कसं आहे? ऍसिडिक. कारण तुम्ही त्या नॉन मेटल ऑक्साईडची रिॲक्शन जर वॉटर सोबत केली तर ते 100% काय तयार करतील? ऍसिड तयार करतील. सेम पद्धतीने पहा, सल्फर डायऑक्साईडची रिॲक्शन तुम्ही वॉटर सोबत करा ते तयार करतं H2SO3. याला म्हणायचं सल्फ्युरस ऍसिड. त्यानंतर सल्फर ट्रायऑक्साईड. काय नाव याचं? सल्फर ट्राय. 2 होते म्हणून काय म्हणलो आपण? सल्फर डायऑक्साईड. परंतु इथं 3 आहे म्हणून वाटल्यास लिहून देतो. याचं नाव काय सांगितलं? सल्फर डायऑक्साईड. आणि इथं 3 असल्यामुळे याचं नाव काय असेल? सल्फर ट्रायऑक्साईड, है ना. तर याची रिॲक्शन जर H2O सोबत झाली तर हा तयार करतो पहा H2SO4, ज्याचं नाव काय आहे? सल्फ्युरिक ऍसिड. काय आहे? ऍसिड. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे आपण 3 घेतले होते, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड, हे काय आहेत बरं? नॉन मेटलचे ऑक्साईड्स आहेत. काय आहेत?
मेटलचे ऑक्साईड. नॉन मेटलचे ऑक्साईड पाण्यासोबत काय तयार करेले? ऍसिड तयार करेल. काय तयार करेले? ऍसिड तयार करेले. आणि दॅट्स वाय इथं मी दिलं की नॉन मेटलचे ऑक्साईडचं नेचर कसं आहे? ऍसिडिक. आणि फायनली लक्षात घ्या की नॉन मेटल जे आहेत तर त्यांची पाण्यासोबत डायल्यूट ऍसिड सोबत कोणतीच रिॲक्शन होत नाही. जर तुम्हाला विचारलं की एखादा नॉन मेटल दिला, नायट्रोजन प्लस HCl किंवा ऑक्सिजन प्लस H2SO4, त्यानंतर काय दिला? क्लोरीन प्लस HNO3. आता हे सर्वच्या सर्व कोण आहे? परत नॉन मेटल. हे सर्वच्या सर्व कोण आहे? ऍसिड आहे. मग आपण रिॲक्शन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तुम्ही काय करायचं? या सर्व रिॲक्शनचं उत्तर एकच लिहायचं. काय उत्तर लिहायचं? नो रिॲक्शन. काय लिहायचं उत्तर? नो रिॲक्शन. तिथं आपल्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज मेटल आणि नॉन मेटल इथं संपल्या. आता मेटलचे काही युजेस आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये लर्न करू.